नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, जसं जसं निवडणुकीचं जे प्रकरण पुढे जाते आहे, प्रकरण अशा करता म्हणतो की ह्या निवडणुकीच्या प्रकरणामध्ये अनेक प्रकरणं घडत आहेत आणि आश्चर्य वाटावं अशी प्रकरणं घडत आहेत. एका बाजूला सॅम पित्रोदा नावाचं जे माकड आहे त्यांनी काँग्रेसची अक्षरशः धूळधाण करायचं ठरवलेलं आहे. मी त्यांना माकड म्हटलं याचा काहींना राग येऊ शकेल, पण ते आपल्याला काही बोलतात. भारतीय लोकांना आफ्रिकन म्हणतात, चायनीज म्हणतात, तर आपण माकड म्हटलं तर काय चुकलं? ह्या माकड चेष्टाच करतायत ना ते. एवढा मोठा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस जो आंतरराष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष आहे, तो वारंवार काँग्रेसला अडचणीत आणतोय हे त्याला कळत नाही का? तर एका बाजूला राहुल गांधी रोजच्या रोज हिंदू धर्म असेल, त्याच्यानंतर अडाणी असेल किंवा त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये मोदींविषयी टीका असेल, हे जे काय करत आहेत या सगळ्याची जर मित्रांनो गोळाबेरीज जर तुम्ही पाहिली आणि महाराष्ट्राच्या संदर्भात पाहिली ना, तर तुम्हाला असं दिसेल की ही जी 3 पक्ष आहेत आणि 3 जे नेते आहेत यांचे, उबाटाचे उद्धव ठाकरे साहेब, राष्ट्रवादी पवार गट शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे राहुल गांधी, या तिघांनी मिळून येणार हा जो निवडणुकीचा जो काही मोसम आहे ज्याच्यामध्ये त्यांना पुढे जायला संधी होती, अशा ह्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक उलट्या सुलट्या गोष्टी करून ही जी आघाडी आहे महाआघाडी, तिला तिघाडी करून टाकलेलं आहे. ह्याचं कारण असं आहे मित्रांनो, आता तुम्ही अदानी अंबानीचंच एक उदाहरण घ्या. इकडे राहुल गांधी रोज शिव्या देतात ह्या दोघांना आणि तिकडे विशेषतः अदानींना, आणि तिकडे शरद पवार साहेब अदानींची तारीफ करतात. राहुल गांधी अंबानींना शिव्या देतात आणि उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या घरच्या कार्यक्रमाला अगदी आवर्जून जातात. मग हे जे काही हल्ला करता आहेत अदानी आणि अंबानींवरती राहुल गांधी, हे बोलत नाहीत आपल्या मित्रपक्षांशी की बाबा अदानी अंबानीच्या बाबतीमध्ये आपल्याला ही एक भूमिका घ्यायची आहे. असा गचाळपणा प्रत्येक बाबतीमध्ये होतोय आणि काँग्रेसच्या बाबतीमध्ये आता वडेट्टीवार यांना काय गरज होती कसाब आणि उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात बोलायची, मला सांगा. म्हणजे हे आघाडीमध्येच ना, ते स्वतःच्याच आघाडीमध्ये बिघाडी आणायचं काम त्यांचीच मंडळी करत आहेत. आणि आता तुम्ही बघा की तिसरी फेज झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडनं जो दावा केला जातो आहे की आम्ही जवळजवळ 190 जागा जिंकलेल्या आहेत ऑलरेडी, असं अमित शहांचं भाकीत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं हे जे सगळं काही ह्या 3 पक्षामध्ये चालू आहे ना, हे पाहता निश्चितपणे हे आपण म्हणू शकतो की देश पातळीवरती आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये 190 आहेत की काय मला माहिती नाही, हा अमित शहांचा दावा आहे. पण निश्चितपणे NDA ही आघाडीवरती आहे हे आपल्याला सहज कळू शकतं. कारण विरोधकामध्ये जो काही गोंधळ आहे, आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये पण तुम्ही बघा, आता पवार साहेबांनी असं म्हणतात की काँग्रेसला ऑफर दिली आहे की मी तुमच्यामध्ये विलीन होतो आणि सुप्रियाताईंना प्रदेशाध्यक्ष करा. तर वंचितचे आंबेडकर साहेब असं म्हणतायत की पवार साहेबांनी राजनाथ सिंग यांना फोन केलेला 4 दिवसापूर्वी, असं ते अगदी ठामपणे सांगतायत. मग याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे कुठेतरी ही जी आघाडी जी आहे ना, जी 3 पक्षाशी बनून झालेली आहे, ज्याला मी तिघाडी म्हणतो, त्याच्यामध्ये कुठेतरी एक बिघाड झालेला आहे. आणि हाच बिघाड, हाच धागा पकडून ज्या विश्लेषक आमच्यासारखे असं म्हणतात की
महाराष्ट्रापुरतं तरी NDAने आघाडी घेतलेली आहे, देशपातळीवरती घेतलेलीच आहे, पण महाराष्ट्रातही घेतलेलं आहे असं जेव्हा आमच्यासारखे लोक म्हणतात किंवा विश्लेषक म्हणतात, तेव्हा आम्हाला अंधभक्त ठरवलं जातं. आम्ही कशाला अंधभक्त करू? काय आम्हाला मिळतं आहे भाजपाकडनं? आम्हाला काय, आम्ही पेरोलवरती आहोत किंवा आम्हाला त्यांच्याकडनं काय मिळतं आहे का? पण जी वस्तुस्थिती दिसते आहे मित्रांनो, जी सामान्य माणूस म्हणून ज्या आम्हालाही दिसते, सामान्य माणूस म्हणून, आम्ही काय विश्लेषक म्हणजे कोणी वेगळे नाही आहोत, आम्ही तुमच्या आमच्यातलेच लोक आहोत, सामान्य लोक आहोत. आम्हाला दिसतंय, जे सगळ्यांना दिसतंय, की कुठेतरी वैचारिक गोंधळ आहे आणि कुठेतरी कोणी आपल्याला पाहिजे त्या दिशेने ही आघाडी ओढतो आहे. अशावेळी तिसरी फेज झाल्यानंतर जर विश्लेषक असं म्हणत असतील, राजकीय पंडित असं म्हणत असतील की NDA आणि भाजपा आघाडी जी आहे ती तिने नाही म्हटलं तरी या सगळ्या प्रकरणामध्ये आघाडी घेतलेली आहे, लीड घेतलेली आहे, तर कुठे चुकलं? कुठे चुकलं? जर चुकत असेल तर ही जी मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत या 3 पक्षातली, त्यांनी विचार करावा की आपलं कुठे चुकतं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, 4 फेज बाकी आहेत. कुठेतरी एकत्र बसून तुम्ही ठरवा की तुम्हाला एकत्रितपणे काय मांडायचं आहे लोकांसमोर. हे जर एकत्रितपणे मांडायचं जे गणित आहे किंवा जी काही तुमची स्ट्रॅटेजी असेल, ती जर व्यवस्थितपणे गेली तर अजूनही इंडिया आघाडीला थोडाफार सावरायचा एक चान्स मिळू शकतो. अन्यथा ह्या सगळ्या फेजेस अशाच जात राहतील आणि असाच गोंधळ जर करत राहिले तर निश्चितपणे जी इंडिया आघाडी आहे ती पराभवाच्या गर्तेत जाणार आहे. हे सांगायला कुठल्याही राजकीय विश्लेषकाची गरज आहे असं मला वाटत नाही. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.